कारण या निवडणुकीत आपण अगदी कमालीचे शांत होता, याचा अर्थ काय? एक दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा हे आमचं रामदैवत आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान ह्या प्रभू वैद्यनाथाचं आहे. आणि जीर्णोद्धार ज्यावेळेस अहिल्यादेवींनी केला त्यावेळेस आमच्या नातेवाईकांना सेवा करायचे अधिकार हे नातेवाईकांना दिले. त्यामुळे नियमित आमची सेवा इथे असतेच. आज मतदानाचा दिवस आहे, त्यामुळं दर्शन घेणं, आशीर्वाद घेणं आणि मतदानाला जाणं हे माझं नियमित आहे. आता या निवडणुकीत अतिशय शांततेत वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काय घेतल्या, तर काही गोष्टीमध्ये सुद्धा आपण बराचसा बदल करणं गरजेचं आहे. आता या बाबतीत असंख्य कार्यक्रम तुम्ही पाहिले ज्यावेळेस निवडणुकीत असताना सुद्धा कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण लोक जमवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ज्या वेळेस अनेकांनी हे निवडणुकीत माझ्या विरोधात माझा राजकीय पद्धतीने संपवण्यासाठी जे काही प्राण पेटवलं, त्यावेळेस मला असं वाटलं की आपण इतकी वर्ष झालं मायबाप जनतेची सेवा करतोय, त्यामुळं वेगवेगळ्या निवडणुकीत ज्या ज्या पद्धतीचे देखावे करावे लागतात, गर्दी करावी लागते, आणि ह्या सगळ्या पद्धतीत मी म्हणलं की नाही, माझा या परळी वैद्यनाथ नगरीच्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. कामावर, विकासावर, कर्तृत्वावर ही मायबाप जनता आजपर्यंत पाठीमागे उभा राहिली. आणि यावेळेसही या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आपण जी सेवा आजपर्यंत मायबाप जनतेची केली आहे ती सेवा त्यांच्या लक्षात आणून देणं आणि भविष्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघाचा आणखीन जास्त विकास करण्याच्या बाबतीत जो शब्द द्यायचा आहे तो शब्द दिलेला. आणि त्यात आज मतदान होत आहे. आपण 23 तारखेपर्यंत थांबलं पाहिजे. 23 तारखेनंतर